रामकृष्ण हरिभक्त मंडळी, येत्या 13 ऑगस्ट पासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि श्रावण महिन्याची जी काही आपल्याकडे ओळख आहे, तर याला विशेषतः भक्तीच्या माध्यमातून या महिन्याची जी काही ओळख असते, तर याला भक्ती मास असंही ओळखलं जातं. कारण श्रावण महिन्यामध्ये बरेच उत्सव येत असतात. 4-5 श्रावण सोमवार येत असतात आणि विशेषतः जन्माष्टमी वगैरे, नागपंचमी, हे सगळे सण उत्सव या श्रावण महिन्यात जास्त दाटीवाटीने येत असतात. आणि मग पूजा, व्रत, वैकल्य या अनुषंगाने आपण या महिन्याला भक्तिमास असं म्हणत असतो. मात्र बऱ्याचदा आपल्याकडून असं होतं, की जो काही भक्ती मार्ग आपण जो काही स्वीकारलेला आहे, तर तो चुकीच्या पद्धतीनं आपण त्या गोष्टी करत असल्यामुळे त्याच्यातून जी काही आपल्याला फलश्रुती मिळायची, तर ती फलश्रुती मिळण्याऐवजी त्याच्यातून आपल्याला मोठं नुकसान संभवतं. अ, याच्यामध्ये होतं काय, की आपण काय करतो, की पहिल्यांदा स्वतःला फसवतो आणि स्वतःसोबत देवालाही फसवण्याचा आपण प्रयत्न करतो आणि मग पुन्हा आपण वरतून ओरडायला तयार होतो, की देव केला की खेळ मागे लागतो. तर जी काही गोष्ट आपल्याला केलीच पाहिजे असं कुठलं बंधनकारक नाही. मात्र ती करत असताना तिच्यामध्ये जर जाणीवपूर्वक आपण जर चुका करत असू, तर मग त्याच्यातून त्याचे अनुकूल परिणाम याच्याऐवजी प्रतिकूल परिणामच हे जास्त संभवत असतात. काल परवा आषाढी एकादशीचा अ, उपवास झाला सगळ्यांचा. आषाढी हा एक वारकऱ्यांच्या दृष्टीने खूप मोठा उत्सव असतो. तुकाराम महाराज स्वतः म्हणून गेले, की व्रतामध्ये व्रत, एकादशी व्रत. त्यांनी दुसऱ्या कुठल्याच व्रताला वारकरी जो संप्रदाय आहे, तर तो एकेश्वरवाद मानणारा आहे. विठ्ठलाशिवाय तो कुणालाही देव मानत नाही. संत नामदेव महाराजांनी जी काही वारकरी संप्रदायाची 12व्या शतकामध्ये परंपरा सुरू केली सुरुवातीला, म्हणूनच नामदेव रचिला असे पाया तुका झालासे कळस, आपण असं ज्यावेळेस म्हणतो, तर नामदेव महाराज एके ठिकाणी कीर्तनाच्या ठिकाणी अभंगामध्ये म्हणतात, की तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, विठ्ठल देव पूजा विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, सखा विठ्ठल, सर्व ठाई विठ्ठल, चराचरात विठ्ठल, या त्रिभुवनात विठ्ठल. सगळीकडे फक्त विठ्ठल आणि विठ्ठलच आहे. मग तो दगडामध्ये आहे, वृक्षामध्ये आहे, किड्या-मुंग्यामध्ये आहे, प्रत्येक सजीवामध्ये आहे आणि देव हा कुठल्याही मंदिरात नसून तो माणसामध्ये आहे. हे आपल्या सगळ्याच संतांनी सांगितलेलं आहे. तुकाराम महाराज तर त्याही पुढे असं म्हणतात, की वृक्ष वेली आम्हा सोयरी वनचरे, म्हणजे वृक्ष आणि वेली सोबत सोयीर पण सांगणारे जगद्गुरु तुकाराम महाराज, की ज्यावेळेस 400 वर्षापूर्वी किती घनदाट झाडी असेल, तर त्यावेळेस ती वृक्ष आणि वेलीसोबत सोयीर पण जोडतात आणि आपण मात्र गरज नसताना, कारण नसताना झाडेच्या झाडे सपाट करत आहोत. या दिवसामध्ये एखादं झाड लावलं पाहिजे तर आपण लावत नाही. आषाढी एकादशीचं जे काही व्रत झालं, तर त्या व्रताच्या नावाने आपण दिवसभर किती फराळाचं पचवलं, हे आपण आपल्या स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे आणि मग या माध्यमातून उपवाशी राहणं, उपवास करणं म्हणजे त्या दिवशी निराहार राहणं, लंघन करणं असा त्याचा अर्थ होतो. मग उपवास कशासाठी केला पाहिजे याच्या मागे वेगवेगळी आध्यात्मिक, शास्त्रीय आणि अ, वैद्यकीय कारणं सुद्धा आहेत. मात्र या माध्यमातून उपवासाच्या नावाने आपण प्रमाणापेक्षा जास्त अन्न पचवण्याचा प्रयत्न करतो, वेगवेगळे फराळाचे पदार्थ पचवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून मग आपण स्वतःला फसवतो, की देवाला फसवतो, नेमकं कुणाला फसवतो? तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.